आणि इकडे आता थोडंसं यूट्यूबचं आपलं जे लाईव्ह असणार आहे त्याचं आम्ही इथे स्टेज आपल्याला उभा करायचा आहे. तर आपल्या मुलांची मेहनत चालू आहे सगळ्यांची. आणि हा व्ह्यू असणार आहे इथून आपला ग्राउंडचा. तर चला आता यूट्यूबच्या आपल्या ज्या कॅमेरासाठी जो कॅमेरामॅन आहे त्याच्यासाठी जो आपल्याला स्टेज उभा करायचा आहे त्याची आपण हे करणार आहोत. तर पुढे भेटूयात. आणि ही जे यूट्यूब कॅमेरामॅन असणार आहे त्याची हाईट आहे एकूण 12 फूट. तर हे आपले सर्व खेळाडू आहेत इथे जे सगळे सहभागी आहेत आपल्या LPL मध्ये. तर तयारी चालू आहे. बघू उद्या सकाळी 7:30-8च्या दरम्यान मॅच स्टार्ट करणार आहोत. आणि हा आता आपल्या ग्राउंडचा हा म्हणजे टॉप व्ह्यू आहे जे आपल्या इथून हा आपण जो काही बेस यूट्यूबचा आपला लाईव्ह असणार आहे तर इथून हा आपल्याला थेट प्रक्षेपण आपल्याला दिसणार आहे. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर सक्पा व्लॉग. आणि आजचा हा व्लॉग जो असणार आहे हा बऱ्याच वेळानंतर मी शूट करतो आहे. तर आज आहे 1 मे. आपण कामगार दिवस आणि आपला महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. तर त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा क्रिकेटची टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. ती म्हणजे LPL म्हणजेच लिबर्टी प्रीमियर लीग. तर यामध्ये टोटली 6 टीम आहेत आणि 6 टीमपैकी मी ज्या टीममध्ये आहे लिबर्टी किंग्स, माझ्या टीमचं कॅप्टन पुन्हा एकदा किशोरबाई आहे. LPLचा जो तुम्ही व्लॉग बघालच पूर्ण, तर व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्लॉग बघा. आणि जर नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपल्या व्लॉगच्या माध्यमातून जे काही आपण आजच्या दिवसातली धमाल मजा मस्ती आणि आपले सगळे मित्र आता ग्राउंडवर असतीलच तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघूयात आजचा आपला दिवस कसा आपण एन्जॉय करणार आहोत आणि मॅच वगैरे सगळा इव्हेंट कसा होईल. तर आपण चला भेटूयात मग पुढे आपला ग्राउंडवरच. सो बाबा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आत्ताच ग्राउंडवरती पोचलेले आहे मी. तर हा आहे आपला, हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा आपला ग्राउंड आहे. आणि आता इथे आपली तयारी चालू आहे. थोडासा उशीर झाला, थोडा मंडपवाला लेट आल्यामुळे थोडासा मॅच एक अर्धा-पाऊण तास लेट चालू होईल. पण आता ड्रॉ उडणार आहेत. आणि इकडे पहिल्या टीमचं नाव लिबर्टी वॉरियर्सचं नाव ते अनिश भैयाकडनं टाकलेलं. लिबर्टी किंग्स हे आमच्या टीमचं नाव आहे. आता खरं म्हणजे आता करण, इंद्रजित मागाडे, लिबर्टी स्टार, अशुदा. आणि इथे आपले सगळे मित्रमंडळी आणि सगळे बसलेले आहेत. तर बघूयात, हे आपले सर आहेत आमचे. दोन उचल किती ओव्हर आहे पहिले ए आणि बी. पहिली मॅच ए आणि बी सी मध्ये पहिला ए आणि बी किती उडणार तो पण चिठ्ठी नाही. इथे आपला आता हा ड्रॉ होतोय. चिठ्ठी उघड दिव्या. ए कोण आहे? लिबर्टी स्टार. अभी ए ग्रुप बी ग्रुप, ठीक है. पहला मैच होगा लिबर्टी वॉरियर्स वर्सेस लिबर्टी रॉयल्स, ठीक है, ए ग्रुप में. दूसरा मैच होगा बी ग्रुप से लिबर्टी फाइटर्स वर्सेस लिबर्टी किंग्स, ये दूसरा मैच रहेगा, ठीक है. तीसरा मैच होगा लिबर्टी वॉरियर्स और लिबर्टी स्टार्स का, तीसरा मैच. चौथा मैच हम वापस बी पे आएंगे, पैंथर्स और फाइटर. लिबर्टी पैंथर्स और लिबर्टी फाइटर, ये चौथा मैच रहेगा. पांचवा मैच है लिबर्टी रॉयल्स और स्टार्स, 5. और वापस छठा मैच किंग्स और पैंथर, ठीक है. यही सीक्वेंस हम लोग खेलेंगे, बराबर. अब इसमें से जो भी ऊपर आएगा, ए में से 2 टीम आएगा, बी में से 2 टीम आएगा. आणि ही आपल्याला इथे आता नाश्त्याची सोय पण केलेली आपल्या कमिटीने. चांगला उत्कृष्ट नाश्ता आजीचा असतो. क्वांटिटी पण खूप चांगली असते. हा बघा, हा उपमा आणि इकडे आपले पोहे, सोबत लिंबू पण आहे, लिंबूचा लाभ घ्यावा. तर आता आपण थोड्याच वेळात आपली मॅच सुरू होईल. तर बघूयात, आपल्यासोबत इंद्रजित आहे आणि विनोद दादा सुद्धा आहेत. तर कसं काय, ही आमची विकेट आहे. तर बघूयात
तर विनोद दादा काय सांगशील तू आपल्या या विकेटबद्दल? कारण विनोद दादा बऱ्याच वेळा या पिचवरती आणि खूप छान पद्धतीने खेळलेला आहे. सध्या त्यांचा क्लास असल्यामुळे त्यांचा एक कोचिंग क्लासेस आहेत, त्यामुळे त्यांना बिझी शेड्यूलमुळे खेळता येत नाही जास्त, तरी पण खूप छान खेळतात ते. तर दादा तुम्ही थोडासा सांगा काय म्हणजे आपल्या पिच आणि आपल्या ग्राउंडबद्दल. ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून खेळतो आहे, पण कोचिंग क्लासेसमुळे 2 वर्ष खेळू शकत नाही. तरी पण ह्या विकेटबद्दल खूप काही माहिती आहे, कारण लहानपणापासून खेळतो. आता मला वाटतं 4 ते 5 वर्ष झाले असतील या विकेटला. मला वाटतं स्पिनरला जास्त मदत नसेल येते, कारण सिमेंट विकेट आहे. ऑफकोर्स जो फास्ट टाकेल हा आपण त्याच्यामध्ये जर फास्टमध्ये स्लो किंवा व्हेरिएशन जर असेल तर त्याच्यापेक्षा म्हणजे खूपच इफेक्टिव्ह होईल या ठिकाणी. येस येस. तर बघूयात आपण आता पुढे कसं काय. थोडा नाश्ता वगैरे चालला आहे, नंतर पुढे मॅच चालूच होईल थोड्याच वेळात, तर भेटूया आपण. हे आमचे अपोजिट टीमवाले आहेत, आमचे सुमित दादा, इकडे मनीष दादा आणि आमचे भाऊजी. इकडे आपला आता हे मी मगाशीच म्हटलं आपले विनोद दादा हे आमचे सर आहेत. तर यांची ही मायक्रोविजन कोचिंग क्लासेस आहे, अकॅडमी. तर तुम्ही बघू शकता SSCचा रिझल्ट मला वाटतं हा 2023चा आहे ना सर? 2023चा आहे. 96% रिझल्ट लागला होता. तर कोण आपला मालाडमधून बघत असतील व्लॉग, तर कोणाला आपल्या मुलांचं ॲडमिशन करायचं असेल तर सर आहेतच. तर सर आपल्याकडे म्हणजे कितवीपासून ते कितवीपर्यंत आहे? 5वी ते 10वी SSC बोर्ड आहे आणि 11वी 12वी कॉमर्स. येस येस. तर कोणाला असेल ॲडमिशन करायचं आता येत्या रिझल्ट लागल्यानंतर तर करू शकता तुम्ही. आणि हा आहे आपला असा भव्य ग्राउंड आणि तुम्ही बघू शकता समोर आपल्या हा जी समोरची लाईन आहे ही 6 आहे. हा इथपर्यंत पूर्ण त्या एंडपर्यंतची 6-4 आणि इथे लेग साईडला सुद्धा आपण 4 रन ठेवलेले आहेत. तर बघूयात आता मॅच थोड्याच वेळात सुरुवात होईलच. आता आपल्या इथे थोडीशी ही आपली पूजा सुरुवातीला आता घ्या अगरबत्ती चालू करा बाबा. पहिला त्याला घे गणेश. इथे बाबा सगळ्यांना शुभेच्छा देतात. अरे एकत्र अधिक आणायचे अशा पोरांना हा अधिक आणायचे की नाही. जानू रामा कुठे आहे रे? अजय आहे. स्वाभिमान एवढा कमी करायचा नाही. बाबासाहेबांचं म्हणणं आहे तसं. हो चांगला करा व्यवस्थित. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम करतो बोलतो. जय भीम. जय भीम. बाबा आपलं उद्घाटन करतायत पहिलंच. चला तर आपली इथून सुरुवात झालेली आहे. विभागामध्ये LPLचं आयोजन व्हावं ही सगळ्यांची एक इच्छा होती आणि बऱ्याच वर्षापासून आपण त्याच्यात प्रयत्नशील होतो. या प्रयत्नाला यश या 2024 मध्ये आलेलं आहे आणि LPL कमिटी आणि प्लेयर यांच्या माध्यमातून, कारण प्लेयर शिवाय कोणतीही लीग सक्सेसफुल होत नसते, तर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आजची ही लीग यशस्वी करायची सगळ्यांची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि तुमच्याकडून सगळ्यांचंच ही आपली लीग आहे आणि या लीगसाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल हा विश्वास आहे. आपल्याला बराचसा उशीर झाला आहे. आपण या लीगची सुरुवात आपल्या राष्ट्रगीताने करणार आहोत, तर सगळ्यांनी जरा सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. आपण राष्ट्रगीत सुरू करू.
जय हे जय हे जय हे भारत माता की जय. दादा एक मिनिट. आता पहिल्याच मॅचचा आता आपल्याला टॉस उडत आहे आणि आपला हा हेड आणि टेल. तर आता पहिलाच टॉस उडत आहे, बघूयात. आणि मामा टॉस उडवत आहे. बॉल कोण देगा? हेड. घूम रहा कोण टॉस जिंकला? पहिलीच मॅच आहे लिबर्टी रॉयल्स आणि लिबर्टी स्टार. पहिली फिल्डिंग अशीच स्वीकारतोय. आम्हाला तेच करायला आवडेल. तर चला, इथे आपला डीजेचा सेटअप लागलेला आहे आणि आपले पप्पू डीजे पप्पू. किरण जाधव. लिबर्टी प्रीमियर लीग आत्ताच पहिला आपला हे सुरू झालेला आहे आणि हा आपला इकडे युट्यूबचा सेटअप सुद्धा लागलेला आहे. आणि हे आपला ग्राउंड. पहिलाच बॉल टाकलेला आहे. सुंदर असा फटका. पहिलाच बॉल 4 मारलेले आहे. चौकार दिलाय तो. पहिलीच मॅच आणि पहिला बॉल वरती पहिला 4. पहिलाच आता किती विन दिला नु? 32 आहे. शशी दादा आणि आता अनिकेत जात आहेत. किती विन दिलाय शशी दादा? 34 ना. चला, ऑल द बेस्ट. आता हा सेकंड इनिंगचा पहिला बॉल, पहिलीच ओव्हर पहिला बॉल आणि पहिला बॉल हा 1 रन मध्ये गेलेला आहे. आणि इथे इंद्रजित आपला स्ट्राईकवर आहे आणि हा खूप छान असा त्याने शॉट मारलेला आहे. 1 रन गेलेला आहे. 4 रन असते जर हा इथे पोल आहे. आय थिंक हे इथे झाड आहे. हा गेटचा जो इथे हा जो ढिगारा आहे मातीचा, याच्या या साईडून ही पूर्ण आपल्याला 4 रनची लाईन आहे. आणि आता बघू पुढचा बॉल काय करतोय. आणि हा, अरे यार शट. आणि हा आपला इंद्रजितचा विकेट गेलेला आहे. त्याने आधी एक 4 रनचा शॉट मारला होता खूप छान लेगला. सागर कांबळेने इंद्रजितचा विकेट घेतलेला आहे. आणि इथे आपले विनोद दादा सर आणि सागर यांचं काही चर्चा चाललेली आहे. तर खूप छान बॉल टाकला होता सागरने. आय थिंक मला वाटतं काहीतरी आता 8 बॉलात मे बी 7-8 रन पाहिजे असतील. बघूयात. संदीप पाटील दादा आलेले आहेत आता स्ट्राईकवर. खूप ऑलराऊंडर आहेत आपल्या लिबर्टी बॉईजचे. ही त्यांची टीम आहे, आपल्या वैयक्तिक टीम लिबर्टी बॉईजमधून ते खेळतात. समोर त्यांचे पार्टनर पण आहेत, शशिकांत कांबळे, आपले शशी दादा. 2 बॉल 3 रनची आवश्यकता आहे आता. आणि पुन्हा एक डॉट बॉल. हो माय गॉड. 1 बॉल 3 रन. आता 1 बॉल 3ची आवश्यकता आहे. बघूया, संदीप पाटील दादा आहे आणि हा बघूया काय आहे. कॅच घेतलेली आहे ही. ओ शेट. आणि ही मॅच जिंकलेली आहे विक्कीच्या टीमने. आणि इकडे पहिलीच मॅच जिंकलेली आहे. आताच आम्ही टॉस जिंकलेला आहोत. ही आपली टीम आहे आणि सर्व बघूया काय घेणार आहे काय नाही. आणि इथे मामा पण आहे आपल्या सोबत. तर भेटूयात आपण. आता टॉस आम्ही जिंकलोय, तर काय घेणार आहे ते आता किशोरबाई डिसाईड करतीलच. खेळला आणि त्यांनी अर्गत कॉल दिला, मी काय करायचं. यहाँ पर सूर्य कुमार यहाँ पर सूर्य कुमार यादव वाला शॉट देखते मिला है. चांगला असा तटवलेला चेंडू होता. ये सिर्फ छक्का ही होता. बहुत ही बेहतरीन शॉट यहाँ पर सुमित द्वारा और कैच ड्रॉप करते हुए यहाँ पर दोनों टीम के बाद क्या बात है कुमड़े.
जर्सन सिंगर और ये बल्ला घुमाते हुए लेकिन फिर 2 रन मिलेंगे यहाँ पर आणि इथे आमच्या टीमचा विनिंग जल्लोष. आणि ही इथे किशोरबाईला या आमच्या विनिंग टीमची मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे. शाबाश शाबाश शाबाश. मित्रांनो इथे आपल्या इथे एक इलाज कराई सिर्फ 1 रुपये में, ही फक्त आजच्या मॅच पुरती आमचं इथे हे केलेलं आहे. कायरो प्रॅक्टिक ट्रीटमेंट आहे. हे जे आपले आहेत भाई, आपका नाम क्या है? जितेंद्र मोरे. जितेंद्र मोरे नाव आहे त्यांचं. आणि तर हाही त्यांचा एक यूट्यूब चॅनल आहे. जर कोणाला करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि DM करू शकता तुम्ही त्यांना. त्यांचा इंस्टाग्राम ID आणि फेसबुकचा पण हे आहे. इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते करत आहेत. तर कोणाला करायचं असेल तर नक्की. इकडे नेकच्या इसका भी देते रहो आ कायरो परफेक्ट का. आताच इथे सुमित दादाचं झालेलं आहे. काय छोटीशी जी ट्रीटमेंट करतात, जर मसलमध्ये काही पेन असेल तर काय कसं वाटलं तुला? फार बरं वाटलं मला. मला पण दादा लेगानी बॅक करा. फ्री झाल्यासारखं वाटलं का? आणि सर होम विजिट पण करता का तुम्ही? मी होम विजिट करतो आणि सध्या तर क्रिकेटच्या मॅचेस आहेत म्हणून हे फ्री ठेवलंय. येस येस. असे काही फ्री असतात इव्हेंट नागपूर म्हणजे ऑल ऑफ इंडियामध्ये आता मी करणार आहे. ओके. जिथे जाऊन तर इंस्टा फेसबुकला आणि याला. आणि आपले होम विजिटचे काय चार्जेस आहेत? फिक्स असतं 700 1000. ओके. डिस्टन्सवर असतं. शक्यतो तर मी फ्रीज करतो सध्या इव्हेंट. ओके. सगळ्यांना पण जरा लाभ भेटावा. नाही बरोबर आहे. तर आपल्याला या आमच्या कमिटीने ठेवलेलं आहे इकडे. तर इकडे बघू शकता तुम्ही सुमित दादाला एकदम रिलॅक्स वाटलंय. तर कोणाला करायचं असेल तर इथे बघा तुम्ही इंस्टाग्राम आणि त्यांचा जे काय ID आहे आणि त्यांचं नाव आहे इथे तुम्ही DM करू शकता. आता थोड्याच वेळात सेमीफायनल मॅच ही सुरू होईलच. 4-4:30 वाजले. व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका. आम्ही सुद्धा मॅच जिंकलेलो आहेत. आम्ही आता इथे टॉस उडवत आहेत. लिबर्टी पॅन्थर्स अँड राजस्थान रॉयल लिबर्टी रॉयल. लिबर्टी रॉयलने जिंकलेला आहे. तर बघूयात आता आपण पुढे मॅच. आणि आता आपली सेमीफायनल आहे. आय थिंक सेमीफायनल मॅच असणार आहे. सेमीफायनल पर्यंत पोहोचलेलो आहेत आम्ही. तर बघूयात काय होत आहे, कसं काय. भेटूयात आपण मग डायरेक्ट. आणि इथे आमचे एकदम लिबर्टी रॉयल्सचे फुल एन्जॉय करणारे आमचे अरुण दादा आहेत. कृपया स्टेज जवळ यावे. आणि हा पहिलाच बॉल आहे कौशिक आणि आमचा अनिश मिश्रा उतरलेले आहेत. आणि आता बघूयात सँडी दादा बॉल टाकतोय. आणि शाबाश शाबाश. अंकित सकवाळ आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. आपल्या वाटचालीसाठी सुरू आणि सुंदर असा चेंडू. तर चला आता गोलंदाजी करतात फायनल मॅच महेश दादा बिवाडकर आहे. खूप अनुभवी. सुंदर असा शॉट. आणि हा विनोद दादाने 4 मारलेले आहे. पुन्हा एकदा इंद्रजित स्ट्राईकवर डॉट बॉल सागरने काढलेला आहे. आणि हा इंद्रजितने 4 रन मारलेले आहेत. हा डॉट बॉल काढलेला आहे विशाल जाधवने. छान असा पहिला मॅच जिंकलेला आहे लिबर्टी रॉयलने. आणि इथे जल्लोष.
तर आपला या फर्स्ट जी काय आपली प्रीमियर लीग होती LPL त्याचे जे विनर आहेत ते आपल्या समोरच आहेत आणि कॅप्टन विकी तर विन झालेले आहेत. शशीदादाने पण खूप चांगली बॅटिंग केलेली आहे आणि विशाल जाधव यांनी पण खूप चांगली विशाल जाधव आणि सागर कांबळेने सुद्धा खूप छान अशी गोलंदाजी केलेली आहे. तुमच्या सगळ्याच टीमने सर्व टीमने खूप छान मेहनत केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका. मला वाटतं काही मधला मॅच आपण शूट नाही झालाय पण विनिंग आपण अनाऊन्स केलेला आहे की जी लिबर्टी रॉयल्स आणि फर्स्ट विनर आहेत लिबर्टी रॉयल्स. तर बेस्ट बॉलर विशालला मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय आणि हे आमचे विनोद सर आहेत. तर त्यांना सुद्धा बेस्ट बॅट्समनचा ट्रॉफी दिलेली आहे आणि त्यांनी पटकावलेली आहे. खूप छान अशी बॅटिंग केलेली आहे. तर आमच्या दादानी एक क्रिकेटची मॅच चांगली कव्हर केली आहे, चांगलं हे केलं आहे. त्यासाठी त्याच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सर काहीतरी त्यांना बोलायचं आहे तर ते आपल्याला सांगतीलच की टुर्नामेंट कशी झाली, तुम्हाला काय वाटलं? खूप चांगली टुर्नामेंट झाली आणि तुम्ही कव्हर देखील खूप चांगलं केलात. तुमचं चॅनल आहे खरोखरच खूप तुम्ही चांगलं कव्हर केलं तर पूर्ण टुर्नामेंटला. तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो थँक्यू सर आणि खूप मजा आली आजच्या मॅचमध्ये. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या आपल्या. तर आपल्या LPL प्रीमियरचे जी आपली लिबर्टी प्रीमियर लीग झाली होती त्याचे सेकंड विनर आहेत लिबर्टी स्टार. तर हे महेश बिराडकर दादा आहेत, त्यांनी सुद्धा छान गोलंदाजी केली. इंद्रजितने पण, जयू दादा, सँडी दादा आणि त्यानंतर आपले शशी दादा आणि इकडे गणेश आणि आमचे हितेश पटेल, त्यानंतर शैविक. तर या सगळ्यांनी खूप छान असं म्हणजे परफॉर्मन्स केलेला आहे. तर सेकंड हे विनर झालेले आहेत. तर त्यांचा माझ्या चॅनलकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन. आम्ही सकपाल मिस्टर सकपाल ब्लॉगचे खूप खूप आभारी आहोत. असे सहकार्य करत राहा, असेच ब्लॉग बनवत जा आणि आम्हाला प्रसिद्धी देत राहा. धन्यवाद. थँक्यू. आणि जे मॅचचा मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहे आपला संदीप पाटील दादाला आणि शशीदादाने पण खूप चांगली अशी कॅप्टनशिप केलेली आहे. तर शशीदादाला आणि संदीप दादाला मी विचारेन की कसं काय आजचं ह्या टुर्नामेंटचं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून कसं कव्हर केलेलं आहे आणि कसं वाटलं. तर फर्स्ट ऑफ ऑल सांगू इच्छितो अंकित सकपाल यांचा जो चॅनल आहे त्यांनी पूर्ण टुर्नामेंट अतिशय चांगल्यारीत्या कव्हर केली आहे आणि मी सांगू इच्छितो की याच्या पुढचं वर्ष तो पण तशीच गाजवेल आणि मी थँक्यू म्हणेल त्याला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून त्याचा सक्सेस. नक्की. आणि थँक्यू दादा. येस.